नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पंपिंग ॲक्शन ऑफ हार्ट आणि कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हार्टला पंपिंग ऑर्गन म्हटलं जातं त्या सर्क्युलेटरी सिस्टीमचा. तर कारण आपल्याला माहिती आहे की जे डिऑक्सिनेटेड असेल किंवा ऑक्सिनेटेड ब्लड असेल ते पंप करण्याचं काम हे हार्ट करतं, म्हणून हार्टला पंपिंग ऑर्गन असं म्हटलं जातं. आता हे जे पंपिंग ॲक्शन जे आहे एका विशिष्ट अशा रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे आहे ते होत असतं आणि त्यासाठी हार्टमध्ये कार्डियक मसल किंवा हार्ट मसल जे आहे ते प्रेझेंट असतं. आता हे जे कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल जे होतं असतं त्याला एक शब्द वापरला जातो, त्याला सिस्टोल म्हटलं जातं. आणि त्याच पद्धतीनं म्हणजे त्या ठिकाणी हे हृदयाचं जे कॉन्ट्रॅक्शन होत असेल तर त्याला एक सायंटिफिक शब्द सिस्टोल म्हणायचं. त्याच पद्धतीने रिलॅक्सेशन जर हार्ट मसलचं होत असेल तर त्याला डायस्टोल असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल की दोन मुख्य त्यामध्ये घटना घटक त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. एक आहे ते कॉन्ट्रॅक्शन होत असतं आणि दुसरं आहे ते रिलॅक्सेशन होत असतं. आता कॉन्ट्रॅक्शनला पण त्यामध्ये सिस्टोल म्हणायचं आहे आणि रिलॅक्सेशनला डायस्टोल म्हणायचं. हा शब्द व्यवस्थित हे दोन शब्द आपल्याला त्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. आता हे जे सिस्टोल आणि त्याच्यानंतर डायस्टोल जे आहे ते त्यामध्ये होत असतं आणि जेव्हा अशा पद्धतीने सिस्टोल आणि डायस्टोल होतं तेव्हा त्याला आपण हार्ट बीट म्हणत असतो. म्हणजे आपलं हृदय एकदा आकुंचन पावतं, कॉन्ट्रॅक्शन होतं आणि नंतर लगेच रिलॅक्सेशन होत असतं. म्हणजे हे जे कंटिन्यू एक सिंगल सिस्टोल आणि डायस्टोल अशा पद्धतीने होत असेल तर तेव्हा आपण त्याला हार्टबीट किंवा एक हार्टबीट आपण म्हणत असतो. म्हणजे आपल्याला लक्षात आलं हार्टबीट म्हणजे. आता एका त्यामध्ये ह्या हार्टबीटमध्ये आपल्याला विचार करायचा झाला तर एका मिनिटामध्ये आपलं हृदय जे आहे हे किती वेळा त्याच्यात आकुंचन आणि प्रसरण पावत असतं, म्हणजे सिस्टोल आणि डायस्टोल होत असतं किंवा एक हार्टबीट किती त्यामध्ये एका मिनिटामध्ये होत असतात. तर साधारणतः 70 ते 72 वेळा एका मिनिटामध्ये आपलं जे हृदय आहे ते सिस्टोल आणि डायस्टोल होत असतं. आपल्याला त्यामध्ये सांगता येईल म्हणजे आता हे जे रेट सांगितला म्हणजे एका मिनिटामध्ये आपलं हृदय 70 ते 72 वेळा त्यामध्ये आकुंचन, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं. त्याला आपण हार्ट रेट म्हणत असतो. म्हणजे एका मिनिटामध्ये हृदय किती वेळा आकुंचन प्रसरण पावतं त्याला आपण हार्ट रेट म्हणणार आहे. म्हणजे आपल्याला दोन टर्म्स लक्षात आल्या असतील. हार्टबीट म्हणजे त्यामध्ये जे काय सिस्टमॅटिकली त्यामध्ये सिस्टोल आणि डायस्टोल होत असतो त्याला हार्टबीट म्हणायचं आणि एका मिनिटामध्ये आपलं हृदय किती वेळा त्यामध्ये आकुंचन प्रसरण पावतो त्याला हार्ट रेट म्हणायचं. आणि हार्ट रेट जो आहे तो 70 ते 72 त्यामध्ये पर मिनिट आपल्याला सांगता येईल. आता त्यामध्ये हे जे हार्टबीटमध्ये हे जे वेंट्रिकल आहे ते साधारणतः 70 ml ब्लड एवढं जे ब्लड आहे ते त्यामध्ये म्हणजे एका हार्टबीटमध्ये 70 ml ब्लड हे बाहेर टाकलं जातं आणि हे जे बाहेर त्याच्यामध्ये टाकलं जातं हे ब्लड त्याला स्ट्रोक व्हॅल्यूम आपण त्यामध्ये म्हणायचं. म्हणजे आपल्याला आता तिसरी टर्म आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हार्टबीट लक्षात आलं, हार्ट रेट लक्षात आलं आणि आता तिसरी स्ट्रोक व्हॅल्यूम. तर स्ट्रोक व्हॅल्यूम म्हणजे काय तर त्यामध्ये आपल्याला सांगतात की एका हार्टबीटमध्ये आपल्याला माहिती आहे की 70 ml ब्लड जे आहे ते शरीराच्या बाहेर टाकलं त्यामध्ये आपल्याला पोचवलं जात असतं आणि अशा पद्धतीने त्या हार्टमधून हे ब्लड जे बाहेर टाकलं जातं त्याला आपण स्ट्रोक व्हॅल्यूम म्हणणार आहे. आणि हा स्ट्रोक व्हॅल्यूम किती असतो तर 70 ml एवढा आपल्याला त्यामध्ये सांगता येईल. आता त्यामध्ये आपल्याला जर कार्डियक आउटपुट जर काढायचं झालं तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील की त्यामध्ये कार्डियक आउटपुटचा फॉर्म्युला आपल्याला त्यामध्ये हार्ट रेट गुणिले स्ट्रोक व्हॅल्यूम. आता आपल्याला माहिती आहे हार्ट रेट किती आहे ते एका मिनिटामध्ये आपल्याला सांगता येते की 72 वेळा आपलं हृदय त्यामध्ये आकुंचन प्रसरण पावतं त्याला आपण हार्ट रेट. आता 72 आणि स्ट्रोक व्हॅल्यूम आता सांगितला 70 ml. आता या हार्ट रेट आणि स्ट्रोक व्हॅल्यूम यांचा जर आपण गुणाकार केला म्हणजे 72 गुणिले 70 यांचा गुणाकार केला तर ते उत्तर आपल्याला 5040 ml तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये उत्तर देत आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कार्डियक आउटपुट आपल्याला लक्षात आलेलं असेल की 5040 ml एवढे कार्डियक आउटपुट आपल्याला सांगता येतं. म्हणजे याच्यावरून आपण कार्डियक आउटपुट आपल्याला सांगता येईल 5040 ml. आता हे 40 जर आपण त्याच्यामध्ये कॅन्सल केलं तर आपल्याला लक्षात येईल की म्हणजे आपल्याला उत्तर त्यामध्ये सांगता येतील की 5000 ml म्हणजेच 5 लिटर एवढं ब्लड जे आहे. म्हणजे आपल्याला इथे लक्षात आलं असेल की एका मिनिटामध्ये जवळपास 5 लिटर एवढं ब्लड जे आहे किंवा त्याला कार्डियक आउटपुट आपण त्याला म्हटलेलं आहे. तर कार्डियक आउटपुट म्हटलं तर 5 लिटर ब्लड पर मिनिट हे आपल्याला ह्यामध्ये सांगता आलं पाहिजे. आपण आता
पुढचा मुद्दा यामध्ये आपल्याला लक्षात की ही जी कंडक्टिंग टिश्यू आहे, आता आपण सांगत होतो की कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन सिस्टोल आणि डायस्टोल होत असतं. मग त्यासाठी अशा पद्धतीचे वेगवेगळे कंडक्टिंग टिश्यू आपल्या हार्टमध्ये असतात आणि त्याच्या मदतीनं हे हृदय जे आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येईल कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे आहे ते होत असतं. आता याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की ह्युमन हार्ट आहे ते त्याला मायोजेनिक हार्ट म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीचे कार्डियक मसल्स असतात आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की इम्पल्स आहे आणि ते ऑटोमॅटिकली आपल्याला सांगतायत की हृदय जे आहे ते आकुंचन आणि प्रसरण पावतं, म्हणून त्याला मायोजेनिक हार्ट असं आपण म्हणत असतो. म्हणजे हे जे आहे ते कार्डियक कॉन्ट्रॅक्शन आणि त्याच पद्धतीने त्यामध्ये रिलॅक्सेशन आहे ते इंडिपेंडेंटली होत असतं आणि म्हणून आपलं हृदय जे आहे ह्युमन हार्ट म्हणलं तर त्याला मायोजेनिक हार्ट म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आता त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की एक रिदमिसिटी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या रिदमिसिटीसाठी एक स्पेशल असे कार्डियक मस्क्युलेचर आपल्याला पाहायला मिळतात आणि हे जे मस्क्युलेचर आहे कार्डियक मस्क्युलेचर त्यालाच नोडल टिश्यू त्याला म्हटलं जातं आणि ते नोडल टिश्यू कोणते ते आपण पुढे पाहणारच आहेत, पण त्याला लक्षात ठेवा ह्याला नोडल टिश्यू म्हटलं जातं आणि त्या सर्व हृदयामध्ये हे नोडल टिश्यू जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट झाल्याचं आपल्याला सांगते. आता त्यामध्ये आपल्याला हे जे नोडल टिश्यू जे आहेत त्यामध्ये आपल्याला मुख्य पाहिला त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर नोडल टिश्यूमध्ये अप्पर राईट कॉर्नर जे आहे म्हणजे राईट ॲट्रियम जे आहे, आत्ताच आपण पाहिलं त्याच्यामध्ये की हे जे राईट ॲट्रियम आहे त्या राईट ॲट्रियममध्ये आपल्याला सांगतात की एक महत्त्वाचा टिश्यू असतो त्याला एसए नोड म्हटलं जातं किंवा त्याला सायनो ॲट्रियल नोड म्हटलं जातं. आपल्याला त्या ठिकाणी त्या लक्षात आलेलं असेल की हा जो आत्ताच्या ॲरोच्या द्वारे आपण जो पाहिला ते त्या ठिकाणी जो टिश्यू आहे त्याला एसए नोड म्हटलं जातं आणि त्याची पोझिशन राईट ॲट्रियम या ठिकाणी आपल्याला त्याचं सांगता येते. आणि हे जे वरून येणारे सुपेरियर व्हेना केवा आहे त्या सुपेरियर व्हेना केवाच्या बेसला हा एसए नोड जो आहे हा प्रेझेंट आपल्याला सांगतो. आता दुसरा नोडल टिश्यू कोणता त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की त्या ठिकाणी हे जे मस्क्युलर फायबर्स असतात आणि त्याला आपल्याला लक्षात येईल की हे जे ऑटोरिदमिक फायबर्स आहेत त्याला कंडक्टिंग टिश्यू आपण म्हणत असतो आणि त्या कंडक्टिंग टिश्यूच्या द्वारे हे जे हार्टबीट आहे ते कंट्रोल केलं जात असल्याचं सांगतो. आता कंडक्टिंग नोडल टिश्यू जे आहे त्याच्यामध्ये कोणते तर त्यामध्ये पहिला जो टिश्यू आहे आत्ताच आपण सांगितलं हे कंडक्टिंग किंवा नोडल टिश्यू म्हटलं जातं त्याला आणि त्याच्यामध्ये पहिला जो टिश्यू आहे त्याला एसए नोड म्हटलं जातं. आत्ता सांगितल्या पद्धतीने राईट ॲट्रियम या ठिकाणी म्हणजे आता हा जो ॲरो आपण पाहिला त्या ॲरो या ठिकाणी त्याच्या तिथं एसए नोड आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा जो नोडल टिश्यू आहे त्याला एव्ही नोड म्हटलं जातं. आपल्याला या निळ्या ॲरोच्या द्वारे आपल्याला लक्षात आलं असेल की हा जो एव्ही नोड किंवा त्याला ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड म्हटलं जातं तो आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तिसरा जो टिश्यू आहे नोडल टिश्यू त्याला बंडल्स ऑफ हीस म्हटलं जातं. हा जो ॲरो आपण पाहिला त्या बंडल्स ऑफ हीस या ठिकाणी त्याच्या तिथे आपल्याला सांगता येतील. आणि चौथा जो त्यामध्ये असणारा नोडल टिश्यू आहे त्याला पर्किंजे फायबर म्हटलं जातं. आत्ताच ॲरोच्या द्वारे आपल्याला लक्षात आलेलं असेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल हे हृदय जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं ते ह्या नोडल टिश्यूंच्या द्वारे. त्यातला पहिला एसए नोड आहे, दुसरा एव्ही नोड आहे, तिसरा बंडल्स ऑफ हीस आहे आणि पर्किंजे फायबर्स आहेत. अशी ही नावं आपल्याला त्यामध्ये लक्षात ठेवायची. आता हे जे कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट आहे ते कशा पद्धतीने होतं तर त्यामध्ये आत्ताच आपण परत डिटेल आपण यामध्ये पाहू की आत्ता आपल्याला ही नोडल टिश्यू लक्षात आला तर प्रत्यक्ष कशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन हार्ट करत असं ते पाहू. तर एसए नोड जो आहे त्यालाच आपण मगाशी सांगितल्या पद्धतीने की सायनो ॲट्रियल नोड म्हटलं जातं आणि तो राईट ॲट्रियम त्या ठिकाणी प्रेझेंट असल्याचं सांगतं. त्याला आपल्याला त्यामध्ये त्या ॲरोच्या द्वारे आपल्याला लक्षात आलं असेल की हा सायनो ॲट्रियल नोड आपल्याला पाहायला मिळतं आणि हा जो सायनो ॲट्रियल नोड तेव्हा त्याला एसए नोड आपण म्हटलं त्याला पेस मेकर ऑफ हार्ट म्हटलं जातं. हा पेस मेकर लक्षात ठेवा कारण पहिला जो इम्पल्स जनरेट होतो असतो तो एसए नोड या ठिकाणी होत असतो आणि एसए नोड कुठं प्रेझेंट असतो तर राईट ॲट्रियम या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. आणि जी काही कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी नवीन जी काही वेव्ह जनरेट होती ती एसए नोड या ठिकाणीच होत असते म्हणून त्या एसए नोडला पेस मेकर ऑफ हार्ट म्हटलं जातं. आता याच्यामध्ये हे जे पुढचं एसए नोड जो आहे तो एसए नोड त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते त्यामध्ये लेफ्ट व्हेंट्रिकलकडे असेल त्याच पद्धतीने एव्ही नोडकडे हा जो इम्पल्स आहे तो किंवा वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन आहे ते पास करत असतो. आता आपल्याला पुढचा जो नोड आपल्याला या ठिकाणी सांगता येईल एव्ही नोड किंवा त्याला आपण ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड म्हटलं जातं. आणि हा जो राईट ॲट्रियल वॉल जे आहे जे आपल्याला या ठिकाणी इथे दिसतंय की ही जी राईट ॲट्रियल वॉल आहे त्या राईट ॲट्रियल वॉल
त्यांच्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील की आणि इंटर ॲट्रियल सेप्टम त्या बेसला, म्हणजे आपण ह्या ॲरोच्याद्वारे आपण आता पाहिलं की हा जो असणारा त्यामध्ये एव्ही नोड आहे त्याची पोझिशन आपल्याला लक्षात आली. म्हणजे आपल्याला पहिली गोष्ट एसए नोड लक्षात ठेवा. एसए नोडकडून वेव्ह जी आहे ती एव्ही नोड या ठिकाणी त्याच्या तिथे जाणार आहे. आणि हा जो एव्ही नोड आहे म्हणजे मगाशी जसं सांगितलं एसए नोड म्हटलं की डोक्यात ठेवा पेसमेकर त्याला म्हटलं जातं, आणि एव्ही नोड म्हटलं तर त्याला पेस सेटर ऑफ हार्ट म्हटलं जातं. म्हणजे आपण हे जे आता ॲरो त्याच्या तिथं पाहताय, मग त्या एव्ही नोडला पेस सेटर त्यामध्ये तिथं लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला इथं दोन नावं व्यवस्थित लक्षात ठेवायची. परीक्षेत MCQला किंवा इतर काही प्रश्न आला एका वाक्यात तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे एसए नोड म्हणलं की पेसमेकर, तर एव्ही नोड म्हणलं की पेस सेटर त्याला त्याच्यात म्हणायचं. आता हे जी कंडक्टिंग सिस्टीम जे आहे ते कशा पद्धतीने होत असते, तर आता आपल्याला दोन नोडल टिश्यू पाहिले, एसए नोड, एव्ही नोड. आता त्याच्यानंतर ही जी वेव्ह आहे ती वेव्ह पुढं पास केली जाते. त्यामध्ये जो भाग आहे बंडल्स ऑफ हीट, तर ह्या बंडल्स ऑफ हीट त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की ह्या ज्या ब्रांचेस आहेत एव्ही नोडकडून पास होऊन त्या व्हेंट्रिक्युलर सेप्टममधून त्यामध्ये आपल्याला ही जी वेव्ह आहे ती पुढं पास केली जाते. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड आहे, तिथून ती वेव्ह आता कुठं जाणार आहे, तर बंडल्स ऑफ हीजकडे जाणार आहे. आणि त्या बंडल्स ऑफ हीजकडे गेल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचे आपण तर पाहतोय की बंडल्स ऑफ हीज म्हणजे आता जो ॲरो आपण पाहिला तो बंडल्स ऑफ हीज, त्यामध्ये एव्ही नोडकडून बंडल्स ऑफ हीजकडे वेव्ह गेली आणि पुढे गेल्यानंतर त्या बंडल्स ऑफ हीजचे दोन भाग, त्यामध्ये दोन ब्रांचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक आहे ते राईट साईडला जाणार आहे आणि दुसरी जी आहे ब्रांच ती लेफ्ट बंडल्स ऑफ हीजकडे त्यामध्ये तिथं जाणार आहे. त्या म्हणजे आपल्याला सांगितले की राईट आणि लेफ्ट अशा पद्धतीने हे ब्रांचेस आहेत त्याचं दोन भाग त्याच्या तिथं होणार आहे. आता हे जे त्यामध्ये असणाऱ्या ज्या ब्रांचेस आहेत नेटवर्क त्या व्हेंट्रिकलच्या, तर त्यामध्ये एक फायबर्स आपल्याला आता हे बंडल्स ऑफ हीज पुढे गेल्यानंतर त्याचे परत आपल्याला लक्षात आहे की काही धाग्यासारखे फायबर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि ते फायबर्स आहेत त्याला पर्किंजे फायबर्स असं म्हटलं जातं. आत्ताच आपण या ॲरोच्या द्वारे जे पाहिलं म्हणजे त्या ब्रांचेस ज्या होत्या बंडल्स ऑफ हीजच्या, तर त्याच्यामध्ये त्याच्यात लहान लहान असे धाग्यासारखे आपल्याला पार्ट दिसतात, फायबर्स दिसतात आणि त्या फायबर्सला आपण पर्किंजे फायबर्स असं म्हटलं जातं. आणि ह्या पर्किंजे फायबर म्हणजे आपल्याला सांगतात की बंडल्स ऑफ हीज पर्किंजे फायबर कडून त्याच्यामध्ये हे इम्पल्स आहे ते व्हेंट्रिकलकडे जात असतात. आणि त्यामुळं हे जे व्हेंट्रिकल्स आहेत ते व्हेंट्रिकल एकाच वेळेस म्हणजे राईट व्हेंट्रिकल असेल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल असेल, ह्यामध्ये आपल्याला सांगता येतील की ह्याद्वारे हे कॉन्ट्रॅक्शन आहे ते एकाच वेळेस त्यामध्ये तिथं घडत असतं. आता आपल्याला ह्या ठिकाणी हे जे म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल यांचं त्यामध्ये असणाऱ्या ह्या बंडल्स ऑफ हीज आणि पर्किंजे फायबरमुळं त्यामध्ये एकाच वेळेस त्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आहे ते घडत असतं. आता आपल्याला हे जे कंडक्टिंग सिस्टीम आपण त्यामध्ये पाहिले, आता आपण जे काय पाहिलं त्या कंडक्टिंग सिस्टीममध्ये नेमकं कोणते कोणते पार्ट्स महत्त्वाचे आहेत, 1-2 मिनिटात आपल्याला ह्या कंडक्टिंग सिस्टीम पार्टची आपण माहिती पाहूया. म्हणजे 3 मार्काचा प्रश्न तुम्हाला ह्याच्यावरती विचारला जाऊ शकतो किंवा ह्याच्यावरती एका वाक्यात आणि MCQसाठी हे प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. आपण काय नेमकं ह्या लेक्चरमध्ये पाहिलं ते आपण थोडक्यात 2 मिनिटात परत एकदा पाहूया. हे जे पॉईंट आहेत ते पॉईंट अगदी व्यवस्थित त्याच्या तिथं क्लिअर करा. आता मायोजेनिक पहिला शब्द जो आहे ह्या कंडक्टिंग सिस्टीम पार्टमध्ये महत्त्वाचा, तर मायोजेनिक म्हटलं की आपल्याला लक्षात आलं ह्युमन हार्ट जे आहे ते कोणत्या टाईपचं असतं, तर मायोजेनिक टाईपचं हार्ट आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. कारण त्या ठिकाणी आपोआपच हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन येते त्यामध्ये तिथं घडत असतं आणि त्यामुळं आपल्याला आपलं ह्युमन हार्ट आहे ते मायोजेनिक टाईप्स आपण सांगतो. आता हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन घडण्यासाठी ह्या हार्टमध्ये कोणतं टिश्यू असतात, तर नोडल टिश्यू आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. आता हे नोडल टिश्यूमुळं काय होतं असतं, तर आता सांगितलं की कॉन्ट्रॅक्शन होतं त्याला सिस्टोल म्हणायचं आणि रिलॅक्सेशन होतं त्याला डायस्टोल म्हणायचं. म्हणजे आपल्याला या नोडल टिश्यूच्या द्वारे सिस्टोल आणि डायस्टोल घडत असल्याचं आपण सांगू शकतो. आणि हे जे रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे काय होत असतं त्याला आपण हार्ट बीट असं आपण म्हणणार आहोत. आपल्याला या ठिकाणी सांगता येतील हार्टबीट. आता आपल्याला माहिती आहे एका मिनिटामध्ये हार्टबीट किती होत असतं, तर आपल्याला त्यामध्ये 70 ते 72 पर मिनिट एवढं आपल्याला हार्टबीट आपल्याला सांगता येतील. आणि हे जे 70 ते 72 त्यामध्ये हार्टबीट होतं त्यालाच आपण हार्ट रेट म्हणणार आहोत. आता पुढचा मुद्दा आपल्याला त्याच्या ठिकाणी सांगता येतील की ह्या कंडक्टिंग सिस्टीममध्ये जे
नोडल टिश्यू जे आहे एकूण 4 त्यामध्ये मुख्य नोडल टिश्यू आपण पाहणार आहे. त्यातला पहिला जो नोडल टिश्यू आहे त्याला SA नोड किंवा त्याला सायनो ॲट्रियल नोड म्हटलं जातं आणि तो कुठं प्रेझेंट असतो SA नोड तर राईट ॲट्रियम या ठिकाणी तो प्रेझेंट असतो. म्हणजे जे सुपेरियर व्हॅना केवाच्या बेसला ह्या राईट ॲट्रियम या ठिकाणी कुठला नोड त्यामध्ये तर SA नोड. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आत्ताच ह्यामध्ये आपण नाव पाहिलं की राईट ॲट्रियम आहे आणि त्या राईट ॲट्रियम या ठिकाणी कुठला नोड असतो तर SA नोड असतो. आपण आत्ताच हे डायग्राममध्ये लेबलिंग आपण पाहिलं की नक्की कुठं आहे तुम्हाला पोझिशन त्यामध्ये लक्षात आलेलं असेल. आता ह्या SA नोडला पेस मेकर ऑफ हार्ट म्हटलं जातं. नाव लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हालाही विचारलं जाऊ शकतं. तर SA नोड म्हणलं की पेस मेकर ऑफ हार्ट म्हणायचं. दुसरा जो नोड आहे त्याला AV नोड म्हणायचं. त्याचं नाव ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड आणि हा कुठं प्रेझेंट असतो तर राईट ॲट्रियल वॉल या ठिकाणी तो प्रेझेंट असतो. आपण आता नावं त्याच्यात पाहतो डायग्राममध्ये ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड आणि त्या ठिकाणी ह्या AV नोडला पेस सेटर म्हणायचं. म्हणजे SA नोड म्हणलं की पेस मेकर आणि AV नोड म्हणलं की पेस सेटर त्यामध्ये डोक्यात. तिसरा जो नोडल टिश्यू आहे त्याला बंडल्स ऑफ हिस म्हणायचं. त्यामध्ये आपल्याला सांगताल आणि ह्या बंडल्स ऑफ हिसचं 2 त्यामध्ये ब्रांचेस आपल्याला पाहायला मिळतात. पहिली जी ब्रांच आहे ते लेफ्ट बंडल्स ऑफ हिस म्हणायचं आणि दुसरी जी ब्रांच आहे राईट बंडल्स ऑफ हिस. अशा पद्धतीने आपल्याला सांगताल बंडल्स ऑफ हिसचे. त्यामध्ये आपल्याला आताच आपण पाहिलं की बंडल्स ऑफ हिस कुठं आहे म्हणजे SA नोडकडून इम्पल्स आहे ती AV नोडकडे जाणार आणि तिथून ती बंडल्स ऑफ हिसकडे त्याच्यामध्ये जाणार आहे. त्याचे परत 2 ब्रांच होणार, लेफ्ट बंडल्स ऑफ हिस आणि राईट बंडल्स ऑफ हिस. आणि नंतर पुढचा जो नोडल टिश्यू जे आहे त्याला आपण पर्किंजे फायबर्स आपण म्हणणार आहेत. ते जे बंडल्स ऑफ हिसकडून खाली त्याच्यामध्ये सर्व हृदयाकडे हे फायबर्स आहेत प्रेझेंट असतात आणि त्याला आपण पर्किंजे फायबर आपण आत्ताच डायग्राममधून लेबल पाहिलं हे पर्किंजे फायबर्स आहेत ते कुठं प्रेझेंट असल्याचं आपल्याला लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं हे एवढा जरी आपण शेवटच्या ह्याच्यातला कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट हा जो पॉईंट पाहता या स्क्रीनवरती एवढं जरी तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचे 3 मार्क असेल ते मिळू शकतात. त्याच पद्धतीने ह्याच्यावरती जे काही MCQ वगैरे विचारले जाऊ शकतात ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये लक्षात येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला हे सगळं पॉईंट आहे ते क्लिअर झालेलं असेल. आपल्याला कंडक्टिंग सिस्टम ऑफ हार्ट लक्षात आलेले असेल. धन्यवाद.